मित्रांनो, सर्वांना नमस्कार। आज आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये रॅपिड अँटीजन टेस्टनी जे 267 एवढा रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या होत्या आणि त्यामध्ये 51 रुग्ण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत। आणि तसेच RT-PCR मध्ये जे आपण टेस्ट केल्या त्यामध्ये 50 असे पॉझिटिव्ह केसेस त्या ठिकाणी आढळून आले, म्हणजे 101 एवढा पॉझिटिव्ह केसेस आपल्याकडे आढळून आलेला आहेत। आणि तसेच आपल्याकडे मृत्यू ते आज 89 एवढा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। आणि नुकतेच जे मृत्यू झालेले आहेत त्यामध्ये कासरगाव तालुका लातूर, उजनी तालुका औसा आणि प्रकाशनगर लातूर आणि न्यू भाग्यनगर लातूर यामध्ये जे पुरुष 75 वर्ष आणि प्रकाशनगर लातूर स्त्री 62 वर्ष, उजनी तालुका औसा पुरुष 50 वर्ष आणि कासरगाव तालुका लातूर पुरुष 70 वर्ष असे 89 एवढा डेथ्स त्या ठिकाणी झालेले आहेत। आणि आज आपल्याकडे जे आतापर्यंत आपल्याकडे जे चांगलं होऊन जे घरी गेलेले आहेत ते 1180 एवढा जे पॉझिटिव्ह केसेस आहेत ते बरे होऊन घरी गेलेले आहे। आणि आता आपल्याकडे 723 एवढा जे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याकडे आहेत त्यामध्ये DCH जे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये आहेत ते 238 आहे आणि कोविड केअर सेंटरमध्ये जे आहे ते सौम्य स्वरूपाचे त्या ठिकाणी 413 आहे आणि DCHC ते मध्यम स्वरूपाचे जे रुग्ण आहेत ते 7 पेशंट आहेत आणि खाजगी रुग्णालयामध्ये जे उपचार घेत असलेले जे रुग्ण आहेत ते 49 आहे आणि होम आयसोलेशन 16 असे एकंदरीत 723 एवढा पॉझिटिव्ह रुग्ण त्या ठिकाणी आपल्याकडे आज रोजी ॲक्टिव्ह केसेस आहेत। आणि आपण विशेष करून गेले 15 तारीखपासून आपण जे बघितलं मध्यंतरी 4 दिवस हे सूट देऊन सुद्धा त्या ठिकाणी बघितल्या होत्या आणि त्यामध्ये आपल्याला जे केसेस आहेत ते वाढलेलंच आपल्याला दिसेल। आणि त्या ठिकाणी अजूनही आपल्याला विशेष करून म्हणजे ह्या संदर्भात काही भागामध्ये काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाल्या आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निघत नाही। अजूनही बरेच मोठ्या प्रमाणावर आपल्या जे पॉझिटिव्हिटी रेट शहराचे जर बघितला आपल्या लातूर शहर आणि शहरी भागामध्ये जर बघितला विशेष करून लातूर शहरामध्ये 20% अधिक त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट आहे। बाकी ग्रामीण या ठिकाणी फार अत्यंत कमी आहेत। आणि या संदर्भात आज माननीय पालकमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी चर्चा विनिमय झाल्या आणि बरेच ठिकाणी चर्चा अंती आपल्याला ते बरेच लोक या गोष्टीसाठी वाट बघत होते आणि या संदर्भात म्हणजे आज फेसबुक लाईव्ह घेण्यामध्ये सुद्धा उशीर या झाल्या होत्या की आम्ही कोविड केअर सेंटर त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि आता सर्व लोकांच्या एक चर्चा विनिमय करून विशिष्ट करून ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन अजिबात नसायला पाहिजे या मताच्या सर्वांची एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे की ग्रामीण भागामध्ये विशिष्ट करून ग्रामीण क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी लॉकडाऊन आणि विशिष्ट करून ज्या शासनाने ज्या गोष्टीचा शिथिलता केलेली आहे त्या गोष्टीचा पूर्णपणे त्या ठिकाणी अंमलबजावणी केलं जाईल। विशेष करून शहरी भागामध्ये विशेष करून लातूर शहरामध्ये अजून म्हणजे ज्या ठिकाणी कडक लॉकडाऊन होणे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होणे ते फार गरजेचं आहे। म्हणून ऑगस्ट 1 पासून 15 तारीखपर्यंत कशा पद्धतीने ह्या लॉकडाऊन असणार आहेत कशा पद्धतीने असणार आहेत या अनुषंगाने उद्या पूर्णपणे त्या ठिकाणी सूचना दिल्या जाईल। आणि विशेष करून शहरी भागामध्ये जसं औसा शहर आहे, निलंगा शहर आहे, उदगीर शहर आहे, अहमदपूर शहर आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने असणार आहे यामध्ये टप्प्याटप्प्यांनी, कारण विशेष करून शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कारण आपण 15 दिवस 16 दिवस लॉकडाऊन केल्या आणि त्यामध्ये 5 दिवस ते भाजीपाला राशन यासाठी सूट दिलेले होता आणि या दरम्यान बरेच गोष्टी ऑनलाईन डिलिव्हरी असतील, ऑनलाईन सप्लाय असतील, या सर्व गोष्टी आपण वितरण करण्याची मुभा दिलेली आहे। परंतु शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हे रुग्ण आढळून येत आहेत, अजूनही आढळून येत आहेत। त्यामध्ये अजून प्रत्येक ठिकाणी
मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होणे हे अजूनही गरजेचं आहे, ज्यामध्ये विशिष्ट करून की ज्यावेळेला आज संपूर्णपणे लॉकडाऊन केल्यानंतर संपूर्णपणे उघडणे ते कुठेतरी परत ते घातकच ठरेल ह्या भूमिकामध्ये सर्व लोकांची मत आहे। आणि विशिष्ट करून या सर्व संदर्भात आपण निर्णय घेत असताना टप्प्याटप्प्यांनी हळूहळू त्या उघडत असताना अजून त्या ज्या पद्धतीने केसेस वाढलेले आहे या केसेसच्या वाढण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट 1 पासून 15 तारीखपर्यंत ते शहरी भागामध्ये अजून कडक पद्धतीने त्या ठिकाणी अंमलबजावणी करावा असे त्या ठिकाणी एकंदरीत सूचना आहेत। आणि त्यामुळे या संदर्भात विस्तारित सूचना विस्तारित आदेश उद्या निर्गमित होईल। आणि ग्रामीण भागामध्ये विशिष्ट करून जे ग्रामीणमध्ये सर्व गोष्टी आणि शासनाने जेवढा बंदी घातलेला आहे त्या व्यतिरिक्त आपल्या जिल्हा पातळीवर फक्त लग्न समारंभ त्या ठिकाणी पूर्णपणे बंदीच असणार आहे। फक्त त्या ठिकाणी रजिस्टर्ड मॅरेज त्या ठिकाणी अलो करण्याच्या अनुषंगाने सूचना आहे आणि त्या अनुषंगाने ते आदेश त्या ठिकाणी देण्याच्या अनुषंगाने निर्णय झालेले आहेत। आणि उद्या या संदर्भात विस्तारित आदेश आपल्याला ते दिलं जाईल आणि या अनुषंगाने आपण सर्व लोकांनी यामध्ये सहकार्य करावा। कारण गेले 15 दिवसाचे जर आकडेवारी आपण बघितल्या आपल्याला एकंदरीत एक लक्षात येईल 16 तारीख रोजी आपल्याकडे 84 केस, 17 तारीख रोजी 69, 18 तारीख रोजी 54, 19 तारीख रोजी 68, 20 तारीख रोजी 71, 21 तारीखला 69, 22 ला 32, 23 ला 89, त्यानंतर 61, 72, 89, 84, 100 आणि आज रोजी 101 असे एकंदरीत म्हणजे जवळपास आपला इन्फेक्शन रेट अजून आहे। आणि या सर्व परत बाहेर जर आला आज जे काही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये पॉझिटिव्ह केसेस सापडले जातात ते सर्व जे यापूर्वी ऍक्टिव्ह केसेस आहेत त्यांच्या परिसरातील त्यांच्या निकटवर्तीय त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये जे सर्व केसेस सापडतात। त्यामुळे हे केसेसमुळे आपल्या जे मृत्यूच्या संख्या सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी 89 आहे। एकंदरीत या सर्व कमी करण्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी जास्त मृत्यू होत आहेत ज्या ठिकाणी जास्त केसेस आढळून येत आहेत त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी ह्या पद्धतीनं सर्व जे अनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत ते सर्व बंदी असणे की जे आवश्यक आहे त्या गोष्टीचा ऑनलाईन डिलिव्हरी जे एसेन्शियल गोष्टी आहेत विशेष करून जे किराणा असतील किंवा ज्या काही भाजीपाला असतील हे ऑनलाईन कशा पद्धतीने ते आपल्याला देता येईल। यास मला माहिती आहे की हे अत्यंत कठीण कालावधी आहे, या कठीण कालावधीमध्ये आपण सर्व सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि आज एक पत्रकार जे आहेत त्यांचा सुद्धा दुर्दैवाने मृत्यू झालेला होता आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांच्या मुलांसोबत सुद्धा मी बोलणं झाला आणि ते त्यांचे मधुमेह आणि इतर जे काय आजारी होत्या त्याचा सुद्धा त्यांना फार मोठे त्रास होता आणि त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना त्यांना कुठलाही असे उपचार कमी झाला अशा संदर्भात अजिबात ते शंका नाही। त्यामुळे विशेष करून या गोष्टीचा मला जे प्रश्न आला होता मला ह्या संदर्भात बोलण्यासाठी अपेक्षित आहे असे सांगितलं होतं, त्यामुळे या गोष्टीचा खुलासा करतो। सर लक्ष्मण बेंबडे म्हणून आहे त्यांचं म्हणणं आहे की भविष्याचा विचार करून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका ठिकाणी सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उभा करावे। नक्कीच माझं आपले चांगलं सूचना आहे, परंतु या संदर्भात शासनाने जे काय पॉलिसी ठरवलं जाईल आणि या अनुषंगाने आज रोजी आपल्या जे काय समाज कल्याण विभागाच्या बांधलेले हॉस्टेल्स आहे ते सर्व एकंदरीत एक हॉस्पिटलमध्ये रूपांतरण झालेलं आहे। आणि मी विशेष करून यासाठी सांगू इच्छितो प्रत्येक तालुक्यामध्ये जे समाज कल्याणचे जे हॉस्टेल आहे त्या ठिकाणी आपण येऊन आपल्याला सर्दी खोकला ताप असेल तर त्या ठिकाणी आपण ॲडमिट व्हावा आणि त्या ठिकाणी फीवर क्लिनिक त्या ठिकाणी डॉक्टर्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला उपचार करून तुम्हाला अर्धा तासामध्ये टेस्ट करून तुम्हाला पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे एकंदरीत तुम्हाला लक्ष
लक्षण असेल तर इमिडिएटली तुम्हाला तपासून तुमच्या घरी पाठवलं जाईल किंवा त्या ठिकाणी उपचार सुरू केलं जाईल, जेणेकरून दुर्दैवाने जे मृत्यू व्हायला लागलं या सर्व गोष्टी आपल्याला थांबवणे शक्य होईल. सर, अल्पो हॉस्पिटलचे ते डॉक्टर दिनेश वर्मा यांच्याबद्दल यापूर्वी अनेक तक्रारी आहेत, त्यांची पण चौकशी करावी, एकतर्फी कारवाई होऊ नये अशा अनेक कमेंट्स फेसबुकवर आलेल्या आहेत. या संदर्भात आम्ही विचार करू, परंतु आज रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये जे काय आपली तक्रारी असतील नक्कीच आम्ही प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये एक आम्ही सरकारी क्लास 1 ऑफिसर त्या ठिकाणी नेमलेला आहे. तुम्हाला कुठलाही बिलच्या संदर्भात किंवा उपचार संदर्भात कुठलाही तक्रारी असतील आपण 100% आम्हाला तक्रारी करावा, जेणेकरून आपल्याला उपचार आणि तुमचा उपचार झाल्यानंतर जे काय बिलच्या संदर्भात काही अडीअडचणी असतील या संदर्भात त्याचा निपटारा केला जाईल आणि त्याचा तक्रारीचा चौकशी करून त्या चौकशीच्या अंती जे काही दोषी आढळलं जाईल त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई केली जाईल, यामध्ये काही शंका नाही. सर, सय्यद सिराज म्हणून आहे, त्यांच्या घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह झाला, उपचार घेऊन तो निगेटिव्ह झाला, परंतु घरातल्या इतर कोणत्याही सदस्याची तपासणी केली नाही असं म्हणतायत त्यांनी. या संदर्भात आपण अधिक माहिती, आपण कुठे राहतात, काय राहतात ह्या संदर्भात आपण मला वैयक्तिक पर्सनल मेसेज टाकावा, कारण बरेच वेळा हाय रिस्क लो रिस्क कॉन्टॅक्ट्स असतात आपण ज्या पद्धतीने सुचवलेलं असतात, कारण ज्या वेळा पॉझिटिव्ह पेशंट झाला आणि त्यांना बरेच वेळा त्यांच्या असहकार्याचं भूमिका बरेच ठिकाणी असतो आणि आपण त्यांना की पोलीस प्रमाणे इन्व्हेस्टिगेट सुद्धा करता येत नाही आणि त्यांचे जे काही डाटा कलेक्ट करून त्यांच्या संपर्कात असलेला जर तो आरोग्य सेतू ॲप वापरत असेल त्यांच्या निकटवर्ती जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्या कॉन्टॅक्ट प्रमाणे आपण चेक करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. जर आपल्याला असे वाटलं की आपल्या जवळपास असलेला किंवा बरेच वेळा सांगितलं जातात यापूर्वी आमदार आणि सर्व पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्या लोकांनी आवाहन केले, मान्यवरांनी आवाहन केलं होतं की आमच्या संपर्कात असलेला व्यक्ती ते सर्व लोकांनी स्वयंहून जाऊन त्या ठिकाणी तपासणी करायला हरकत नाही. आज आपण 12 नंबर पाटीवर आपल्याला जे खंडापूर या ग्रामीण भागामध्ये आहे तिथं असेल, प्रत्येक रेणापूरमध्ये भावचीमध्ये आहे आणि निलंगामध्ये जाऊ आहेत आणि धापका या ठिकाणी सुद्धा आहे, उदगीरमध्ये तोंडारपाटी या ठिकाणी आपल्या कोविड केअर सेंटर आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या कोविड केअर सेंटर आहे. आपल्याला कुठे लक्षण सौम्य जरी लक्षण असेल, तुम्हाला घरामध्ये राहायची नसेल, त्या ठिकाणी येऊन राहावा आणि राहून आपल्याला त्या ठिकाणी इमिडिएटली त्या ठिकाणी तपासणी केली जाईल आणि यापूर्वी ते तपासणीमध्ये तो म्हणजे 8-10 तास किंवा 24 तास त्या ठिकाणी लागायचो. आज अर्धा तासामध्ये तुम्हाला रिपोर्ट कळते, ते रिपोर्ट कळल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इमिडिएटली त्या ठिकाणी उपचार केला जाईल. आज आम्ही रँडमली ज्या ठिकाणी चेक करतो त्या ठिकाणी रँडमली म्हणजे 100 पैकी 10, 15, 20 केसेस असे सापडतात. म्हणजे अजूनही बरेच लोकांना माहिती नाही त्यांचे कॅरियर्स आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला इमिडिएटली म्हणजे अशा लोकांना टेस्ट करणे, विशेष करून जे हाय रिस्क वर्ग आहेत, ज्या ठिकाणी ट्रेडर्स आहे, त्या ठिकाणी भाजीपाला वर्ग आहे, त्या ठिकाणी चिकन मटनचे शॉपवाले आहे, या सर्व लोकांच्या विशेष करून प्रामुख्याने या 15 दिवसामध्ये आपण तपासणी सुद्धा आम्ही करणार आहोत, जेणेकरून तुम्ही ह्या सर्व रिस्कमध्ये, कारण या विशेष करून या रिस्क असोसिएटेड आपल्या फार मोठा वर्ग हे आहेत आणि दुसरा एक हॉस्पिटलमध्ये काम करणारे वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर या कोरोनाशी निगडीत भरपूर असे लोक आहेत. कारण बरेच लोक हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्यानंतर, नॉर्मल हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन आल्यानंतर ते कोविड पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होताना आम्हाला निदर्शनास आले. त्यामुळे विशेष करून हॉस्पिटलमध्ये असलेल्या व्यक्तींच्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तपासणी केली जाणार आहे. सर, ईद व राखी पौर्णिमेचे सण येत आहेत, तर त्यानिमित्त दुकानांना परवानगी द्यावी अशी एक मागणी आहे. त्या ठिकाणी शहरी भागामध्ये तरी आपण अजिबात त्या ठिकाणी देणार नाही, ग्रामीण भागामध्ये तरी सर्व गोष्टी सूट आहे आणि त्या अनुषंगाने आपण अनुपालन करावा. आणि मला काय माहिती आहे, मला माझ्यासाठी सर्वांसाठी जे काही निर्णय घेण्याचे हे अवघड डिसिजन आहेत आणि अवघड डिसिजन घेत असताना आपल्या जीव आहेत आणि या महत्त्वाचे म्हणून त्या ठिकाणी खंबीर निर्णय त्या ठिकाणी आपण घेतो आहेत आणि याचं सहकार्य करावा अशी आम्ही विनंती करतो. सर, गजानन मुक्कावार म्हणून आहे ते, त्यांनी उदगीर शहरात अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी उभारावी अशी एक मागणी केलेली आहे.
नक्कीच त्या पद्धतीने पुढील कालावधीमध्ये ज्या वेळा अंत्यविधी करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि पर्यावरणाच्या त्या ठिकाणी फार हानी होत असते आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विद्युत वाहिनी म्हणजे ज्या म्हणजे अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी होणे आवश्यक आहे आणि त्या दिशेने आपण दिलेल्या सूचना नक्कीच विचार करून पुढील कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. सर, आदित्य देशमुख आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे. खाडगाव शिवारात काल बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला केला. बिबट्याच्या पायाचे ठसे तिथे आढळले आहेत. वन विभागाने त्यात लक्ष घालावे, आपण सूचना द्याव्यात असतील. नक्कीच यापूर्वी सुद्धा सूचना दिल्या होत्या. आता त्यांचे स्थळ बरेच ठिकाणीहून ते बदलत आहेत. आज पण मला काही मेसेजेस आले होते आणि त्या अनुषंगाने वन विभागाला सूचना दिली आणि त्याच्या पुढे काय झालं हे नक्कीच त्याचा आढावा घेऊन पुढील सूचना दिल्या जाईल. मित्रांनो, आज आपल्या जिल्ह्यामध्ये जे 101 पॉझिटिव्ह केसेस आहे त्या संदर्भात आपण विशेष करून शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ते केसेस आढळून येत आहेत आणि त्यामुळे म्हणजे आपण एवढा दिवस लॉकडाऊन करून अचानक सर्व गोष्टी ओपन करणे आणि एकंदरीत आपण बघत होतो की कशा पद्धतीने हे केसेस वाढत आहेत. जर जे सर्व उघडलं तर हे एक्सपोनेन्शियल प्रमाणे वाढून ते आवाक्यात बाहेर जाण्याच्या परिस्थितीत सुद्धा उद्भव होऊ शकतो. त्या अनुषंगाने एक गंभीर डिसिजन त्या ठिकाणी घेण्याचा आम्हाला ते घ्यावा लागला आणि ह्या सर्व घेत असताना आपला जीव महत्त्वाच्या ह्या गोष्टी धरून नक्कीच बरेच लोकांना ज्यांचा हात पोटावर आहे ते फार अवघड परिस्थितीमध्ये आहे, ते आम्हाला जाणीव आहे. परंतु विशेष करून या कालावधीमध्ये कदाचित ऑगस्ट 15 नंतर कदाचित हे शेवटचा असणार. यानंतर आपण टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करून आपण परत लॉकडाऊन न करण्याच्या दिशेने आपण जाऊ, अशा अनुषंगाने आपण प्रयत्न करू. विशेष करून मित्रांनो, हे अवघड डिसिजनमध्ये हे आपण सर्व सहकार्य कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि विशेष करून या सर्वांमध्ये मी परत विनंती करतो, कुठलाही लक्षण किंवा काय असेल तर इमिडिएटली टेस्टिंग करून घ्या. इमिडिएटली आमच्या सेंटरवर या आणि तुम्ही कुठलाही म्हणजे तुम्ही खाजगी सेंटरवर एखादा पॉझिटिव्ह केस आम्ही स्वॅब घेतल्यानंतर तुम्हाला बाहेर पाठवला जाणार नाही. स्वॅब घेतल्यानंतर पॉझिटिव्ह असेल इमिडिएटली तुमच्या त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ह्या ठिकाणी ट्रीटमेंट केलं जाईल. परंतु कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तींनी ते बाहेर फिरू देणार नाही आणि जर तुम्हाला बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर जायची असेल त्या ठिकाणी बेड अवेलेबिलिटी बघून तुमच्या विनंतीप्रमाणे त्या ठिकाणी केलं जाईल. परंतु सरकारी यंत्रणेमध्ये उपचार करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहे. मी परत सांगतो की माझ्या घरच्या लोकांच्या सुद्धा मी ट्रीटमेंट कोविडचे ट्रीटमेंट असेल हे सर्व मी सरकारी व्यवस्थेमध्येच करून घेतलेले आहे आणि खाजगीमध्ये करायची हे सर्व सोयीसुविधा आहे. परंतु माझ्या यंत्रणा बरेच लोकांना असे वाटत असेल की सरकारी दवाखान्यामध्ये मृत्यू होतात, परंतु हे मृत्यू का होतात, किती होतात, हे सर्व गोष्टी आपण ह्या गोष्टी समजून घेणे गरजेचं आहे. बरेच वेळा पेशंट इकडे सर्व प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन मग कुठे शेवटी नाइलाज परिस्थितीमध्ये आपल्याकडे येतात आणि नाइलाज परिस्थितीमध्ये येण्यापेक्षा आपण चांगला असताना लवकर जर आपण सरकारी दवाखान्यामध्ये आला त्या ठिकाणी आपल्या उपचार अत्यंत एकही रुपये त्या ठिकाणी न घेता त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी उपचार होतील. आणि ज्या दवाखान्यामध्ये महात्मा फुले जीवनदायी आरोग्य अभियान लिस्टेड हॉस्पिटल्स आहे, ज्या ठिकाणी चॅरिटी हॉस्पिटल्स आहे, आपण ते निकषामध्ये बसत असेल त्या ठिकाणी सुद्धा मोफत त्या ठिकाणी उपचार होईल. परंतु ज्या हॉस्पिटल प्रायव्हेट आपल्या निकषामध्ये नाही परंतु शासनाच्या ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त घेता येणार नाही. या सर्व बघण्याच्या अनुषंगाने खाजगी दवाखाने ज्या ठिकाणी कोविड पेशंट ट्रीटमेंट करतात त्या ठिकाणी आपला क्लास 1 ऑफिसर त्या ठिकाणी केलेला आहे आणि या सर्व यादी सुद्धा आम्ही पब्लिश करतोय आणि ह्या यादीमध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करा आणि संपर्क केल्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल त्या बिलच्या प्रत्येक बिल जे पेशंटला दिलं जातं त्याला ऑडिट केल्याशिवाय आम्ही बिल त्याला तुम्ही देऊ नये आणि त्यासोबतच तुमच्या काही तक्रारी असतील किंवा खाजगी दवाखान्याचा
काही त्यांचा समन्वय ठेवण्यासाठी, शासनाच्या विभागाची समन्वय ठेवण्यासाठी त्या लोकांना तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीला आपण आपल्या सर्व लोकांना एक चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळावा असे अनुषंगाने आपण प्रयत्न करतो। आणि बरेच काही ठिकाणी असे बातमी पण आलेली आहे की इथून सोलापूर किंवा पुणे, मुंबई आणि असा कुठलाही ट्रीटमेंट नाही जे पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये भेटतात आणि आपल्याकडे भेटत नाही असे विषय अजिबात नाही। काही लोक भीतीपोटी असेल किंवा काही लोक त्यांना असे वाटतं की आपल्यापेक्षा कदाचित कधी कधी असे वाटतात की घर की मुर्गी दाल बराबर असे जे म्हणतात। बरेच वेळा आपल्याकडच्या फॅसिलिटीवर आपण विश्वास न ठेवता तुम्ही बाहेर जात असेल हे तुमच्या पर्सनल वैयक्तिक डिसिजन आहे, त्याला मी काय विरोध करणार नाही। परंतु ज्या ट्रीटमेंट पुणे, मुंबई किंवा सोलापूरमध्ये भेटतात किंवा इतर ठिकाणी भेटत असेल त्यापेक्षा वेगळं ट्रीटमेंट, कारण यामध्ये जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे जे सर्व सारखेच आहे। ते मुंबईमधला कोविड पेशंट असतील किंवा पुण्यामधला कोविड पेशंट असतील किंवा एखादा खाजगी दवाखान्यामध्ये कोविड पेशंटला ज्या काही ट्रीटमेंट दिलं जातं त्याच ट्रीटमेंट सर्वच ठिकाणी, सरकारी असो खाजगी असो, सर्वच ठिकाणी ह्या ठिकाणी एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे। कारण ज्या पद्धतीने हे वैश्विक महामारीच्या अनुषंगाने ICMR असतील जे प्रोटोकॉल ठरवून दिलेले आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण उपचार त्या ठिकाणी दिलं जातं। ज्या ज्या आवश्यक आहे, बरेच लोकांनी स्वतःहून कुठेतरी वाचून, अर्धवट वाचून डॉक्टरांना सूचना करतं तुम्ही ह्या औषध आम्हाला द्या। आता मी कोविड केअर सेंटरमध्ये भेटी दिल्या, त्या ठिकाणी एक पेशंट स्वतः म्हणतो मला रेमडेसिवीर द्या। म्हणजे तुम्ही स्वतःची डॉक्टर बनू नका, स्वतःची डॉक्टर बनण्यासाठी जे प्रिव्हेन्शनसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करा। नियमित व्यायाम असतील आणि नियमित म्हणजे ह्या कालावधीमध्ये अत्यंत गरम पाणीचं सेवन असेल, ताजा जेवण म्हणजे जे काही तुम्ही जेवण करता ते गरम ताजा असलं पाहिजे। ह्या गोष्टीचा आपण डॉक्टर बना आणि उगाच तुम्हीच मला ह्या इंजेक्शन द्या, मला ह्या टॅबलेट द्या, मला हे औषध द्या, यापेक्षा त्या ठिकाणी ठरवून दिलेला प्रोटोकॉल, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ऑडिट केलं जातं, प्रत्येक पेशंटचा ह्या गोष्टी त्या ठिकाणी केलं जातं। त्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड ड्रग माइल्ड पेशंटला काय द्यावा, मॉडरेट पेशंटला काय द्यावा, सिव्हिअर पेशंटला काय द्यावा ह्या अनुषंगाने दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे त्या ठिकाणी उपचार त्या ठिकाणी दिलं जातं। त्या व्यतिरिक्त म्हणजे आपण कुठेही जायची हे आपल्या वैयक्तिक डिसिजन आहे, परंतु एखादा कोविड पॉझिटिव्ह पेशंट जर दुसऱ्या ठिकाणी जात असेल त्या ठिकाणची बेड अवेलेबिलिटी असल्याशिवाय ह्या ठिकाणी पेशंटला हलवता येणार नाही। ह्या गोष्टी आपण कटाक्षाने फॉलो कराल असे मी अपेक्षा बाळगतो। मित्रांनो, हे अत्यंत कठीण समयामध्ये आपण सर्व प्रशासनाला, शासनाला सहकार्य करावा अशी मी अपेक्षा बाळगून स्वतःची, आपल्या परिवाराची, आपल्या आई बाबांची आणि गर्भवती महिलांची आणि सर्व लोकांची काळजी घ्यावा अशी विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।